खासदार उदयनराजेंनी सुरुची बंगल्यावर जाऊन आमदार शिवेंद्रसिंहराजेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। शिवेंद्रसिंहराजे हे माझे धाकटे बंधू, अशी भावनिक साथ घालत माझे काही चुकले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो। उदयनराजेंनी व्यक्त केल्या आपल्या भावना। सातारच्या दोन्ही राजेबंधूंमधील वैर सर्व सातारकरांना माहीत आहे। स्थानिक राजकारणातून अनेकदा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे एकमेकांविरोधात उभे राहिल्याचं पाहायला मिळतंय। मात्र हे सारे बाजूला ठेवून खासदार उदयनराजे भोसले यांनी आपले धाकटे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी थेट सुरुची बंगला गाठत त्यांना मिठी मारून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। खासदार उदयनराजे भोसले यांनी मला दिलेल्या शुभेच्छा या घराण्यातील ज्येष्ठ व्यक्तीच्या शुभेच्छा असून त्या 10 हत्तीचं बळ देणाऱ्या आहेत। राजकीय विषय हे वेगळे असतात आणि कौटुंबिक विषय हे वेगळे असतात, त्यामुळे या शुभेच्छा कौटुंबिक असून त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतो, असं देखील मत शुभेच्छा स्वीकारल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी बोलताना व्यक्त केले। खासदार उदयनराजेंनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करून धाकटे बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या, तर काही स्थानिक वृत्तपत्रात जाहिराती देऊन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या। त्यानंतर धाकट्या भावाला भेटून शुभेच्छा देता याव्यात यासाठी सुरुची बंगला गाठत शिवेंद्रसिंहराजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। Long life, lots of love, lots of success. त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार आणि मेहरबानी करून जर वाटलं तुम्हाला सगळ्यांना, मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार, दिस इज नॉट पॉलिटिकल। कधीतरी आयुष्यात जे असेल आज पण करत आलं ते करणार आणि आज जे चाललंय त्याकरता ही काळाची गरज आहे। जे म्हणून काय करावं लागणार, लहानपणाचे फोटो जर बघितले त्याच्या पायात मी मार खाल्ला। असू दे, जिल्ह्याला ती होमवर्कची स्टोरी पाठ झाली आणि सांग काय माझ्याकडनं चुकलं असेल आनंदाने माफी मागणार नाही, पण दिलगिरी व्यक्त करतो। पण ह्या पुढं जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं, महाराष्ट्राचं बघावं। कुठं ना कुठंतरी आयुष्यात कधी ठिकाणी थांबवायला शिकलं पाहिजे। आज बिकम 50। तुम्ही किती? माझं वयाचं काढू नको, कधीतरी आपण बसू म्हणाल। सर्टिफिकेट बाबाचा एक डायलॉग एक बाबांचे फोटो बघितले सगळे, ते सगळे म्हणलं बस फक्त एकच चुकलं होतं, म्हणलं सगळे असे म्हणलं स्माईल असते तर बरं झालं असतं। आणि ती आज स्माईल आहे, हा फोटो काढा आणि सगळे मी सगळे बॅनर्स लावतो। बाबा काय सांगाल तुम्ही? एक आज महाराज इथं आले, त्यांनी शुभेच्छा दिल्या। त्यांनी सांगितलंय की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून हे 10 हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं। आणि आम्ही आधीच सांगितले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार। आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा, म्हणजे कामाला लागता येईल। कारण अजून तळ्यात मळ्यात त्यामुळे आता काय त्यांचंच काय तिकडं चालल्यावर मला माहित नाही, कारण मी छोटासा आहे, मी आपलं सातारा जावळी ते बूट घातल्यामुळे आपलं सातारा जावळीच्या पलीकडे आपण काय जात नाही। आता लवकर वरनं दिल्लीतनं त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं। आम्ही पक्षाबरोबर त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत। आणि एक सांगतो तुम्हाला, ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सातारा।